आज आपण आहोत जिगरी ग्रुप अमरावती महाराजा बैलाच्या धावणीला. तर येथे बैलगाड्याच्या शौकाबद्दल सोबतच हे अश्वपालन सुद्धा करत असतात. तर किती वर्षापासून आपण अश्वपालनात आहे? मी 12 ते 15 वर्षापासून अश्वपालन करत आहे. तर आता ही व्हिडिओमध्ये आपण जी घोडी बघत आहे हिची डिटेल सांगा आम्हाला. हिची डिटेल आहे, ही 19 महिन्याची बच्ची आहे आणि हिची हाईट सध्या करंट हाईट 58 माप आहे. 58 माप आहे. आणि मार्किंगचं जर मार्किंगमध्ये पूर्ण ब्लॅक कलर आहे हां आणि एका साईडची 2 व्हाईट पाय आहे हां आणि तोंडावर ब्लेज आहे. तोंडावर ब्लेज आहे हिच्या. तर अश्व पाळत असताना कशा प्रकारे आपण हिचे जे खुराक वगैरे आहे ते घेतलं पाहिजे? खुराक जास्त गोळ्यांचा खुराक जास्त मेंटेनन्स नाही राहत. चण्याचं कुटार द्यायचं एक टाईम तुरीचं कुटार द्यायचं आणि एक पाण्याची बकेट तिच्यासमोर द्यायची. तर 3 महिन्याच्या नंतर तिची डिवॉर्मिंग करायची, लिव्हर टॉनिक द्यायचं आणि रेग्युलरमध्ये चोकरमध्ये टाकून मिनरल मिक्सचर द्यायचं. मेनली आपण कोण्या उद्देशाने हे घोडे सांभाळतो? मेनली आपण रायडिंगचा शौक आहे मला आणि माझा खरेदी विक्रीचा पण व्यवसाय आहे. तर जर कोणाला नवीन व्यक्तीला जर अश्वपालनात यायचा तर कशा प्रकारची घोडी किंवा घोडा त्यांनी घेतला पाहिजे? नवीन व्यक्तीला जर या शौकामध्ये जर यायचं आहे तर त्यांनी सगळ्यात पहिले एक तर छोटा बच्चा घेतला पाहिजे किंवा मोठी मादी घेतली पाहिजे. 5-7 वर्षाची एक मादी, जेणेकरून ब्रीडिंग पण होते आणि माझी घोडी स्वभावानं शांत पण राहते. तर आपण थोडक्यात अश्वपालन कसं करायचं या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा.